राजकीय बातम्यांपासून सुरुवात करूयात। सध्या ठाकरे आणि भाजपमध्ये चांगली जुंपलेली आहे। कोणी कुणावर काय वार पलटवार केलेत पाहूयात। सत्तेत एक फूल आणि दोन हात बसलेत। हा अंबरडा मोर्चा नाही तर सरकारसाठी इशारा मोर्चा आहे। संपूर्ण महाराष्ट्रात चक्काजाम करू, ठाकरेंचा सरकारला इशारा। आम्ही उद्धव ठाकरेंना रस्त्यावर उतरू देणार नाही, शेतकऱ्यांना योग्य मदत करू। शेतकऱ्यांच्या मदतीवरून ठाकरेंच्या रस्त्यावर उतरू, या वक्तव्यानंतर फडणवीसांचं उत्तर। उंबरठा न ओलांडणारे आता हंबरडा फोडतायत। उपमुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका, तर 50 खोके घेतलेल्यांकडे 50,000 हेक्टरी मागतोय उद्धव ठाकरेंचं उत्तर। हंबरडा मोर्चाऐवजी आसूड मोर्चा काढला असता तर बरं झालं असतं, अशी शेलारांची उद्धव ठाकरेंच्या हंबरडा मोर्चावर टीका। ठाकरेंनी स्वतःवर आसूड मारून घ्यावा, शेलारांचा खोचक टोला। मी मुख्यमंत्री असतो तर शेतकरी कर्जमाफीसाठी योग्य वेळेची वाट बघितली नसती। नरेगातनं जाहीर केलेल्या 3 लाखांपैकी 1 लाखाची मदत दिवाळी आधी द्या, उद्धव ठाकरेंची मागणी। मी आरशात बघतो, तुम्ही शेतकऱ्यांकडे बघा, उद्धव ठाकरेंचं फडणवीसांना उत्तर। तर ठाकरेंनी आरशात बघावं, नंतर ते असे मोर्चे काढणार नाहीत, फडणवीसांनी केली होती टीका। स्थानिक निवडणुकीमध्ये शक्य तिथे युती करणार, मात्र स्वतंत्र लढलो तरी मित्रपक्षावर टोकाची टीका करणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट। अंबरडा मोर्चामध्ये मनसे सुद्धा सहभागी झालं, याचा अभिमान। तर आपण भांडलो तर शत्रू हवेच कशाला, घरातील शत्रुत्व बंद करा, मुळावर उठलेत त्यांना फेकून द्या। ठाण्यातल्या कार्यक्रमात उद्धव ठाकरेंची सेना आणि मनसेला आवाहन। महाराष्ट्रावरील प्रत्येक संकटाविरुद्ध आम्ही नेहमी एकत्र येऊ, राज ठाकरेंवरील प्रश्नावर उद्धव ठाकरेंचं विधान।